नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची आपण माहिती बघणार आहोत। ती माहिती म्हणजे गुढीवरचा तांब्या आणि शंभूराजेंची हत्या, चर्चा आणि वास्तव काय आहे, या सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि सर्व ऐतिहासिक पुरावेसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला, सर्वांना मी व माझ्या अकॅडमीतर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, गुढीपाडवा आला की कधीही संभाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून हिंदूंच्या सण परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करतो। 11 मार्च 1689 तुळापूर, शालिवाहन शके 1610 म्हणजे मराठी वर्षाचा शेवटचा महिना, त्याचा शेवटचा दिवस फाल्गुन अमावस्या शेवटची रात्र, या दिवशी आपले संभाजीराजे ह्यांची हत्या औरंगजेबाने केली। आणि मग तो औरंगजेबाचा मनसुबा असा की नंतर म्हटलं जातं की संभाजीराजांचे शिर बांबूच्या टोकावर लावून ते उलटा तांब्या म्हणजे संभाजी महाराजांच्या शिराचे प्रतीक म्हणजे गुढी असं सुद्धा म्हटलं जातं। आणि जर खरोखरच औरंगजेबाचा तसा मनसुबा जर असेल की हिंदूंचा सण पडला पाहिजे, हा सण गुढीपाडवा हिंदूंनी परत साजरा केला नाही पाहिजे, तर त्या मनसुब्यामध्ये आपण औरंगजेबाला यशस्वी होऊ देणं ही सुद्धा गोष्ट कुठेतरी चुकीची आहे। म्हणून बघा, दुसऱ्या दिवशी हत्याच्या दुसऱ्या दिवशी शालिवाहन शक 1611 दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा म्हणजे गुढीपाडव्याचा। हा दिवस शंभूराजेच्या हत्येचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करू नये असे बोलल्या जाते। काही लोकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की शंभूराजांच्या हत्येनंतरच हा गुढीपाडवा सण साजरा करू लागला आणि ते गुढी म्हणजे गुढीवरचा उलटा तांब्या म्हणजे शंभूराजेंच्या मुंडक्याचं, छाटलेल्या मुंडक्याचं प्रतीक असं सुद्धा म्हणायला लागले। पण तसं नाही आहे। याच्या शेकडो वर्षाआधी गुढी हा सण, गुढीपाडवा हा जो मराठी नववर्षातला पहिला सण आहे, ज्या सणाने मराठी नववर्षाची सुरुवात होते, तो सण खूप शेकडो वर्ष आधीपासूनच साजरा करण्यात येतो। बघा, पहिला संदर्भ आपण या ठिकाणी बघतो म्हटलं तर गुढी आणि शंकर पार्वती, डॉक्टर आह साळुंके ह्यांचं कानडी भाषेतील पुस्तक आहे आणि तिथे गुढीचा उल्लेख महात्मा बसवेश्वर कालखंड 1105 ते 1176 म्हणजे 12व्या शतकात केलेला आहे। त्यामध्ये लिहिलं आहे की ओढे येरू बंदडे गुढी तोरण व कट्टी, याचा अर्थ होतो ज्येष्ठांचे म्हणजेच शरणाचे आगमन होता, गुढ्या उभारून तोरणे बांधा। आणि दुसरा संदर्भ बघा या ठिकाणी संत चोखामेळा यांचा कालखंड आहे 1270 ते 1350 पर्यंत, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची। आता या संत लोकांनी ज्या गुढ्यांचा संदर्भ घेतलेला आहे तो पंढरीच्या वारीमध्ये ज्या गुढ्या जातात कदाचित त्या गुढ्यांचा संदर्भ असावा। नंतर बघा, संत ज्ञानेश्वर 1275 ते 1296 आणि ज्ञानेश्वरीमधील अध्याय 4, 6 आणि 14 अशा अध्यायामध्ये अवधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी म्हणजे 13व्या शतकामध्ये सुद्धा गुढी होती असं आपण म्हणू शकतो। लीळाचरित्र माहिमभट्टांचं पुस्तक आहे 1278 ते 1300, याच्यामध्ये सुद्धा लिहिलं आहे चौक रंग माळिका भरविलिया गुढी उभविली म्हणजे गुढीचा संदर्भ आम्हाला इथे मिळतो। संत एकनाथ 1333 ते 1599 असा कालखंड आणि ते सुद्धा म्हणतात उभावनी सायुज्याची गुढी परापर थडी पावले। संत जनाबाईचा संदर्भ आहे 1258 1350, राया प्राप्ती झाला पट गुढी उभवी वाशिष्ठ हा संदर्भ आहे। संत तुकाराम महाराज 1608 ते 1650 जे शिवाजी राजांना समकालीन होते आणि त्यांनी सुद्धा आपल्या अभंगात म्हटलं आहे पुढे पाठविले गोविंदा गोपाळा देवणी चपळा हाती गुढी। तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप साऱ्या संतांनी गुढीचे संदर्भ दिलेले आहे।
म्हणून जर त्या औरंग्याचा, नालायक औरंगजेबाचा जर मनसुबा असेल की हिंदूंचा सण पाडणे, जसं आपल्या घरी एखाद्या सणाच्या दिवशी हिंदू धर्मप्रथेनुसार एखाद्याचा मृत्यू झाला तर तो सण आपण साजरा करत नाही, म्हणजे त्याच दिवशी एखादा व्यक्ती जर घरी जन्माला आला की परत तो सण आपण साजरा करणे सुरू करतो, तर तसं हिंदूंचा गुढीपाडवा हा सण पाडण्याचा त्या क्रूर औरंगजेबाचा हेतू असावा, म्हणून त्याने त्या गोष्टी केल्या. पण आपण सण साजरा न करणे म्हणजे त्याला त्या हेतूमध्ये सफल होऊ देणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येकाने हा गुढीपाडवा सण आपल्या नववर्षाचा, मराठी नववर्षाचा पहिला सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या ॲपमध्ये थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 3.0 सुरू झालेली आहे. मे जूनमध्ये शिक्षक भरती होणार आहे, त्यासाठी आपण 98% ऑफ त्या बॅचवर देत आहोत. 2022मध्ये 1027+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि या बॅचमध्ये सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. थँक्यू सो मच.